ही सगळ्यात मोठी बातमी अर्थातच महाराष्ट्र ज्या आरक्षणाच्या आंदोलनाने धगधगतोय त्या संदर्भात आता त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा पुढाकार घेतलाय आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे। मात्र या बैठकीला विरोधकांनी दांडी मारली असल्याचं पाहायला मिळतंय। उबाठा, शरद पवार गट आणि काँग्रेसचा कुणीही प्रतिनिधी या बैठकीला हजर नाहीये। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होती। प्राजक्ता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले आहेत। तर प्रकाश आंबेडकर, सुरेश खाडे, मंत्री चंद्रकांत पाटील आणि अतुल सावे हे देखील या बैठकीला हजर असल्याचं पाहायला मिळतंय। सदाभाऊ खोत आणि प्रवीण दरेकर तसंच गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे या बैठकीसाठी सध्या उपस्थित आहेत। लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला, त्याचबरोबर सामाजिक संघर्ष सुद्धा पाहायला मिळाला। भविष्यामध्ये हा सगळा संघर्ष मिटावा याच्यासाठी आता राज्य सरकारने तोडगा काढावा याच्यासाठी पुढाकार घेतलाय आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जातोय। मनोज दादा, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। या घडीची मोठी बातमी ही आहे, बैठक होतीये पण या बैठकीला विरोधक मात्र गेलेले नाहीयेत। तुम्ही या घटनेकडे कसं पाहता, त्यांच्या अनुपस्थितीकडे कसं पाहताय? नाही ते येणारच नाहीये दादा कधी, कारण ते इथून मागे एकदा आले होते। सर्वपक्षीय बैठक सह्याद्रीलाच झाली होती आपलं आंदोलन सुरू असताना आणि सर्वपक्षीय नेत्यांनी ठराव घेतला होता की तुमच्या मागणीप्रमाणे म्हणजे मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, 83 क्रमांकाला कुणबी जात आहे या आधारावर आपण बोललो होतो। त्यावेळेस ते म्हणले तुमच्या मनासारखं द्यायचं असेल तर कायदेशीर बाबी तरतुदी बघाव्या लागणार आहेत, त्यानुसार ते द्यायचं आहे। त्यामुळं सरकारला 1 महिन्याचा वेळ द्यावा, तर आपण 40 दिवसाचा दिला होता। हे काय बदलणार आहे त्यांच्यावर काय आम्ही विश्वास ठेवणार नाही। आमची लढाई सुरू आहे आणि सत्य कायदेशीर आहे आणि ते चालणार आहे। पण मनोज दादा, तुम्ही महाराष्ट्र ढवळून काढताय तुमच्या सभांच्या माध्यमातून, रॅलीच्या माध्यमातून, पण अशा वेळी जी राजकीय इच्छाशक्ती दाखवणं गरजेचं आहे, जे गांभीर्य दाखवणं गरजेचं आहे, ते दाखवलं जातंय का? तुम्ही समाधानी आहात का? नाही ते मी बोललो ना आता, ते दाखवणारच नाहीयेत, गरजच नाही ना त्यांना। इथून मागेही मराठ्यांची गरज नव्हती, हे सगळेच तसले दो, यांना कोणालाच नाव ठेवायला जागा नाही, सगळेच तसले येते, सत्ताधारी तसलेच, विरोधक तसलेच, यांना सामान्य जनतेचं देणं घेणं, यांना फक्त सत्ता खुर्ची पाहिजे। याला वाईट विचाराचे लोक आहेत, यांना काहीही देणं घेणं नाही कोणाचं। त्यामुळं यांच्यावर का वाईट वाटून घ्यायचं? आपण आपल्या शक्तीवर विश्वास ठेवायचा, आपण आपल्या समाजावर विश्वास ठेवायचा, आपण आपल्या संघर्षावर विश्वास ठेवायचा आणि आपण आपल्या इमानदारीवर विश्वास ठेवायचा आणि आपण आपलं इमानदारीने लढत राहायचं। कोणी किती उभा केले, किती बोललं आपल्या विरोधात, किती खोटे आरोप करायला लागले, आपण आपलं लढत राहायचं, आपलं ध्येय कायम ठेवायचं। पण तुम्ही प्रामाणिकपणे लढताय, पण प्रामाणिकपणे तुमच्या सोबत येऊन तुम्हाला पाठिंबा देणारे विरोधक जर आज बैठकीमध्ये जात नसतील तर त्यांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही का? प्रश्न क्रमांक 1। आणि दुसरं म्हणजे ज्यांना पाडा असं तुम्ही सातत्यानं सांगताय तेच तुम्हाला खऱ्या अर्थानं सकारात्मक वाटतायत का या सगळ्या परिस्थितीत? नाही त्याचा आणि याचा काय संबंध आहे? त्या पाडाचा आणि याचा काय संबंध आहे? त्याचा आणि याचा काही संबंध नाही आहे आणि आम्ही काय कोणाला पाडा मानलेला नाही आहे। ज्याला कोणाला लागलं असेल त्याला लागलं असलं तर लागलं असलं, आम्हाला नाही देणं घेणं त्याचं। आम्ही काय कोणाचं नाव घेतलेलं नाही आहे, विनाकारण माझ्या जातीला दोष द्यायचा काय संबंध नाही कोणाचा। इथून मागेही बऱ्याच जणांनी एकमेकाला पाडलेले, त्यावेळेस काय मी दोषच दिले का? इथून मागेही खूप जण पडलेले त्यांच्याच हाताने, त्यावेळेस नाही का त्यांना वाईट वाटलं? आमच्याच मराठ्यांनी थोडंफार काही केलं की लगेच दोष द्यायचा माझ्या जातीला, त्या पाडायचा याचा याच्याशी काही संबंध नाही। म्हणून आता मुद्दा हा आहे की जेव्हा तुम्ही एखादी भूमिका घेता, तुम्ही आता विधानसभेच्या दृष्टीने पण सांगितले आहे, सरकारला अल्टिमेटम दिलाय, तुमचा अल्टिमेटम यायला काही दिवस उरलेले आहेत, अशा परिस्थितीत सरकार तुम्हाला गंभीर वाटतंय का? हा मुद्दा आहे। म्हणूनच ही वेळ येते ना, मग तेच सांगत होतो मी आता तुम्हाला। तुमचा पहिला प्रश्न राहिला, दुसऱ्यांचं उत्तर दिलंय की हे गांभीर्य नाहीच आहे ना यांना, दोघांना नाहीये, आमच्यासाठी कोणीच बऱ्यावर नाहीये, यांना काहीच देणं घेणं नाहीये। समाज सुधरो नाही सुधरो,
आपण सुधारलं पाहिजेत, आपली प्रॉपर्टी जगली पाहिजे, आपण कमील्याला काळा पैसा टिकला पाहिजे. मग इकडं जाती जातीत दंगली घडल्या तरी चालतं, दंगली झाल्या तरी चालल, फक्त त्यांना खुर्ची पाहिजे. हे या नेचरचे हे लोक इथं, यांना सामाजिक भान असतं तर इतकी विदारक परिस्थिती समाजात झालीच नसती. आता बघा, धनगर बांधवांना तसा शब्द होता, पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ. 10 वर्ष झाली फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला, नाही मिळालं. आम्हालाही 10 वर्ष झाली. आताही त्यांना 40 दिवस, आम्हाला 40 दिवस घेतले होते, त्यांच्याकडून 50 दिवस घेतले होते देऊ म्हणून. हे गांभीर्यच नाही आहे. आणि विरोधकाला तर अजिबातच नाही होत. त्यांनी तर लय दिदारा केला आहे आमचा, त्यांनी तर लय दिदारा केला आहे, भयानक दिदारा करून ठेवला, सगळा वासुदेव झाला आहे आमचा. आम्ही बार बार सांगतोय. पण आता काय असतं, सरकारचे लोक, फडणवीस साहेब हमेशाच म्हणतात की तरी मराठ्यांनी तिकडंच मतं गेले, तिकडंच मतं गेले. 80पासून कुणी काय दिलं, ज्यांनी 80पासून काहीच दिलं नाही 1980पासून त्यांच्याकडं मतं गेले. अहो, हे सगळ्यांना माहिती आहे ना, त्यांनी काहीच दिलं नाही, त्यांनी तर वाटोळ केलं, आमचं 16% आरक्षण घातलं, हे सगळ्या दुनियाला माहिती आहे ना. म्हणून का तुम्ही ती चूक करणार का? तुम्ही ती दुरुस्त करा ना, समाज तुम्हाला डोक्यावर घेईल. आम्ही बार बार सांगितलंय. पण ते काय राजकारणी लोक आहेत, हे अवघड असते, त्यांचे लागे बांधे असतात आतून. त्यामुळे ते एक वेगळंच खेळ आहे त्यांचा, पक्ष कोणचा असू, आतून लागे बांधे. पण तुम्हाला आशा आहे आजच्या या बैठकीनंतर काहीतरी हाती पडेल, काहीतरी ठोस निर्णयापर्यंत सरकार पोहोचेल? नाही, आता बैठकच झाली नाही म्हणताय ना तुम्ही, काय आलेच नाही. नाही, बैठक सुरू झालेली आहे, विरोधक त्या बैठकीला गेलेले नाही आहेत, इतर पक्ष, छोटे पक्ष मात्र त्यांच्या सोबत गेलेले आहेत, पण बैठक होतीये. नाही, पण अपेक्षाच नाही भाऊ. आपलं तर सरळ सरळ म्हणणं आहे, यांचं काय ठरणार आहे काय ठरणार नाही हे आधीच आम्हाला कळून चुकलेलं आहे. कारण हे यांनीच अगोदर ठराव घेतलेला आहे की मराठ्यांची मागणी सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. जर ही मागणी कायदेशीर तरतुदी जर करायच्या असल्या तर वेळ द्यावा लागणार आहे सरकारला. तर आम्ही वेळ दिलता, त्यांनी 30 दिवसाचा मागितला होता, आम्ही 40 दिवसाचा दिला होता. यांचं काय खरं नाही. कोणचा विरोधी पक्ष ज्यांनी ठराव केला होता ते एक बाजूनं बोललं नाही आहे कोणीच. त्यामुळं आता आम्ही आमचंच बघतोय, सामान्य आम्ही आमचंच मराठा समाज, आम्ही आमचे सामान्य ओबीसी, आम्ही आमचं बघतोय काय करायचं. मनोज दादा, जर तुमच्या अल्टिमेटमच्या आधी हा निर्णय झाला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल? बघूयात. आता शंभूराजे साहेबांवरती आम्ही विश्वास ठेवलेला आहे. त्याच्यानंतर फडणवीस साहेबांवरती पुन्हा एकदा मराठा समाजाने विश्वास ठेवला आहे, शिंदे साहेबांवरती ठेवला आहे. बघूयात 13 तारखेपर्यंत देत आहेत का. 13 तारखेच्या नंतर समाजाची राज्यातली पूर्ण बैठक घेऊन आमचा आत्ता पहिला टप्पा पार पडला आहे. आणखीन 3-4 टप्पे राहिलेत. पुऱ्या महाराष्ट्रातल्या समाजाला आम्ही विश्वासात घेणार आहेत. कारण कुणबी जरी विदर्भात खानदेशात असले तरी शेवटी ते मराठा आहेत. आम्ही सगळे एक विचारानं ठरवणार आहेत की काय करायचं. एक मुद्दा असा सुद्धा मांडला जातोय की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आधी मराठवाड्याच्या संदर्भातली जी मागणी होती, मराठवाड्यातला हा प्रश्न अधिक गंभीर आहे, त्यामुळे मराठवाड्याच्या बद्दलचा प्रश्न सोडवणूक करून घ्यावा आणि नंतर महाराष्ट्राच्या बद्दलचा प्रश्न घ्यावा, अशा प्रकारचा एक मतप्रवाह सुद्धा दिसतोय. त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? मराठवाड्यातल्या प्रश्नाच्या बद्दल तुम्ही अधिक आक्रमक असाल का? नाही, काय हे कोणाचं मत प्रवाह नाही, फिरवा नाही, काय नाही. ही फक्त पोटदुखी आहे, काही नाही दुसरं. हे पोटदुखी आहे. चाललेलं काम पोटजळी आहे, खूप जळजळ होती, नाही मिळालं, काही नाही झालं. मी समाजाच्या हिताचं बोलतो का आपण, समाजाच्या बाजूनं बोलतो. बऱ्याच जणांचे ते पचनी पडत नाही, प्रसिद्धीची हवा असती, अनेक वेगळे विषय असते ज्याचे त्याचे. मराठवाड्याची मागणी तर पहिल्या दिवसापासून हाईच आहे, पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राची सुद्धा आहे. महाराष्ट्रातले 29 ऑगस्टचं भाषण काढून बघा आमचं. 29 ऑगस्टला आम्ही ज्यावेळेस उपोषणाला बसायच्या अगोदर पैठण फाट्यावरतीच सांगितलं होतं की 83 क्रमांकाला कुणबी म्हणून आहे, बाकीच्या जाती पोटजाती म्हणून आत घातल्यात तर मराठ्यांची पोटजात कुणबी होती. आमचा व्यवसाय त्यांचा व्यवसाय एक आहे, व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलंय तर एकच आहे. आमचा व्यवसाय वेगळा आणि त्यांचा असं नाही आहे. तुम्ही रोटीबिटी व्यवहार होतोय, आमचे नातेही होते, आमचा व्यवसाय पण एकच आहे. आमची त्यावेळेसच महाराष्ट्रातला मागणी. आणि मी का भेदभाव करावा, मराठवाड्यातला मिळावं बाकीच्यांना मिळवून का भेदभाव करावा. मराठवाड्यातल्या मराठ्यांनाही मिळालंच पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही मिळालंच पाहिजे. काय वाईट भूमिका आहे का? आता बदलायला त्यावेळेस गोड लागत होतं. बैठकाला तुम्ही होतात त्यावेळेस म्हणा, कोणाचा मतप्रवाह आहे ना ते सुद्धा त्यावेळेस बैठकाला होते, चर्चेला होते, गप्पा ठोकायला होते, सगळे होते. आज उगा अंग काढून घेतलं म्हणून उगाच मला काहीतरी काय म्हणायचं ना, समाजात चुकीचं ठरवायचं
त्यावेळेच्या सगळ्या क्लिप ह्या समाज येडा नाहीये, तुम्ही ती भाषा बोलणं योग्य नाहीये, कारण त्यावेळेच्या सगळ्या चर्चेला सगळ्या बैठकांना तुम्ही असायचात, तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेतलेलं असायचं. त्याच्यामुळं उगाच आता अंग काढून घ्यायचं आणि स्वतःचं छाती बडून घ्यायची की आम्ही असं म्हणत होतो आणि तसं नको ना, असं म्हणत होतो ना असं नको. सगळ्याला तुम्ही होतात, त्याचे पुरावे सुद्धा आहेत, काळजी करू नका म्हणा. आता एक महत्वाची बातमी आपल्या प्रेक्षकांना सुद्धा सांगूया. राज्य सरकारनं बोलवलेली सर्वपक्षीय बैठक आज सुरू झालेली आहे. तिकडे या बैठकीला प्रमुख नेते उपस्थित आहेत. विरोधकांचे प्रमुख नेते सोडून इतर राजकीय पक्षांचे नेते मात्र या बैठकीला बसलेले आहेत. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला हा तोडगा काढण्यासाठी ही बैठक सुरू झाली आहे. मनोजदादा, शेवटचा प्रश्न, सरकारची बैठक सुरू झालेली आहे, पण तुमचं काय आवाहन असेल, काय मार्ग निघाला पाहिजे आजच्या घडीला? व्यवसायाच्या आधारावरती सगळ्यांना आरक्षण दिले गेलेलं आहे. 1967ला 180 जाती घातल्या, त्यात 83 क्रमांकाला मराठ्यांची जाती कुणबी म्हणून. कुणबी मराठ्यांचा आणि मराठा कुणबी एकच आहेत, तत्सम म्हणून मध्ये शब्द आहे. म्हणजे आमचे व्यवसाय दोघांचे पण सारखेच आहेत. सगळ्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही 29 ऑगस्टपासूनची मागणी आहे. ज्या 180 जाती अगोदर घातल्या होत्या, त्याच्यानंतर आता 350-400 जाती झाल्या कशा? तर तुम्ही बाकीच्या जातींच्या पोट जाती म्हणून घेतल्या. उदाहरणार्थ माळी समाजाची एक जात घेतली, तेली समाजाची एक घेतली, तुम्ही आणखीन कोणाकोणाच्या एक जाती घेतल्या. त्यानंतर बाकीच्या जाती नव्हत्या, त्यांच्या पोट जाती म्हणून तुम्ही आत घेतल्यात. तर मग कुणबींची, मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का? त्यांना वेगळा नाही आणि आम्हाला वेगळा नाही, असं कसं होऊ शकतं? आमचं हैदराबादचं गॅजेट हे ते घेतलं पाहिजे. आमच्या नोंदी सापडल्यात, तुम्ही त्या रद्द करा म्हणता. ओ वा, आणि जातीवादाची भाषा आम्हाला शिकविणार, जातीवाद करताय म्हणून. आम्ही तुमचं आरक्षण रद्द करा म्हणलो की इथून पाठीमागं तुम्ही सगळ्यांनी घेतलं. 16% बोगस आरक्षण तुम्ही घेतलं, आम्ही रद्द करा म्हणलो का? आम्हाला वाटलं गोरगरीब ओबीसींचं कल्याण होतंय, होऊ द्या. आणि आज आमच्या सरकारी नोंदी सापडल्यात. कोणत्या ओबीसी नेत्याची नोंदी महाराष्ट्रात, देशात कोणाचीच नाही. तुम्हाला आयोगानं, समितीनं दिलं आलेल्या आरक्षणावर तुम्ही येत, तरी आमचा विरोध नाही. आमच्या 150-200 वर्षापूर्वीच्या नोंदीला तुम्ही विरोध करताय. ओ अरे राज्यकर्ते आणि जातीवादी आम्हाला म्हणणार. आमची एकच इच्छा आहे, तीनही गॅजेट लावा. हैदराबादचं गॅजेट मराठवाड्याचं, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, तीनही गॅजेट लागू करा. त्या सरकारी नोंदी आहेत, त्या कोणत्याच पक्षानं नाकारू नये, सत्ताधाऱ्यांनी बी नाही. आमच्या ज्या नोंदी निघाल्या त्यातली एकही नोंद रद्द होता कामा नाही, नसता सरकारला त्याची किंमत मोजावी लागणार आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे. 83 क्रमांकाला कुणबी म्हणून आहे. तोच आधार घेऊन सुशील कुमार शिंदे सरकारनं 2004ला JR काढलेला आहे मराठा आणि कुणबी. त्या JR मध्ये शिथिलता आणून, त्याच्यात त्रुटी काही कमी करून, त्याच्यात शिथिलता आणून मराठा आणि कुणबी एकच आहे. सगळ्या राज्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात यावी. आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे, आम्ही वेळोवेळी मध्यस्थींच्या माध्यमातून आम्ही दिलेली व्याख्या घेतली नाही. काही शब्द व्याख्या घेतली, काही शब्द घेतलेले नाहीयेत. आमच्या व्याख्याप्रमाणे द्यावं आणि ती टिकण्याची जबाबदारी सुद्धा मराठा सरकारची, मराठ्यांची नाही, कारण मराठा सत्तेत नाहीये. आणि त्या चर्चेदरम्यान मध्यस्थींना आम्ही हेही सांगितलेलं होतं. त्याच वेळेस मध्यस्थींना असंही सांगितलेलं होतं आम्ही त्याच वेळेस, की त्यावेळेस त्या चर्चेदरम्यान धनंजय मुंडे साहेब स्वतः होते, उदय सामंत साहेब होते, जजेस होते, लय मोठे मंत्री होते, लय मोठे आमदार होते, भले लय मोठे आलते. ते अभ्यासक, कायद्याचे आलते, घटनेचे आलते, आरक्षणाचे आलते. भला लय व्यासपीठावर बसायला जागा नव्हती, सगळे व्यासपीठाचे दांडके हालत होते आमचे, इतकी येऊन बसलेले होते वर. त्याच वेळेस ठरलेलं होतं, त्याच वेळेस एवढंच सांगतो फक्त, त्याच वेळेस ठरलेलं होतं की सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे द्यायची. 4 शब्दावरती ती बैठक झालेली होती, त्यातले 2 सांगतो तुम्हाला. सगळे सोयऱ्यांची व्याख्या आमच्याप्रमाणे घ्यायची आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी अशी द्यायची की ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर नोंद न सापडलेल्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण द्यायचं, कारण व्यवसाय सारखा आहे. किंवा नोंद सापडलेल्या मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं, ज्याचे लग्नाचे गणगोतात सोयरिकी जुळतात त्यांना. ही झाला एक शब्द. आणि दुसरा शब्द होता की मागे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या मराठ्यांच्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे, दोघांचे व्यवसाय सारखे आहेत.
हे दोनच शब्द तुम्हाला सांगितले. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे, तुम्ही दिलेली व्याख्या त्याची अंमलबजावणी व्हायला हवी सगळे सोयरींची, आणि जेणेकरून मराठवाड्यातल्या अधिकाधिक मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळावीत ही तुमची भूमिका आहे. त्यातून हा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा निश्चितपणे व्यक्त केली जाते. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आशा करूया आजच्या या बैठकीच्या नंतर काहीतरी सकारात्मक तोडगा निघेल आणि हा जो प्रश्न आहे प्राजक्ता गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये चिघळतोय, दोन समाजामधला तणाव सुद्धा वाढतोय, तो तणाव सुद्धा कमी होईल आणि प्रश्न सुटेल अशी आशा करूया.